म्हणून सुरुवातीला एक विनंती करतो, कृपया काळजीपूर्वक ऐका. 2-3 महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राच्या मुलीचं लग्न ठरलं. उच्च शिक्षित, मोठा पगारदार, श्रीमंत घराणं. आणि लग्नाच्या अगोदर प्री वेडिंग शूटिंगसाठी एका रिसॉर्टवरती गेले. 2-3 दिवस काय शूटिंग केलं असेल, घरी आले आणि ते लग्न मोडलं. लगेच त्या मुलीचं पुढच्या महिन्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी लग्न झालं आणि लगेच त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये ती बापाकडे परत घरी आली. बापाने विचारलं, "अरे बेटा, काय झालं?" तेव्हा तिने सांगितलेलं कारण असं होतं, मित्र हो, मागच्या वेळेला जे लग्न माझं ठरलं होतं त्यावेळेला जे प्री वेडिंग शूटिंग केलं होतं त्या मुलाने माझे काही आक्षेपार्ह फोटो माझ्या या नवऱ्याकडे घरी पाठवलेत. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, "तू वडिलांकडे निघून जा." आता ती माझ्या मित्राच्या घरी आहे ही मुलगी. मित्र हो, अजून एक महत्वाची गोष्ट मला आठवते. आपण सगळ्या जणांना काही माहिती आहे, या 2-3 वर्षामध्ये काही घटना आपण ऐकल्यात किंवा पाहिल्यात की या प्री वेडिंग शूटिंगसाठी गेलेली काही मुलं मुली परत येत असताना, शूटिंग करताना काही अपघात घडलेत. त्यात काही स्वर्गवासी पण झालेत, काही अपंग पण झालेत. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे हे प्री वेडिंग शूटिंग केलेलं असलेलं लग्नाच्या दिवशी दिवसभर मोठमोठ्या पडद्यांवर सातत्यानं रिपीटेडली ते दाखवत असतो आपण. मग त्यात काय आहे, तर आपली मुलगी किंवा होणारी सून ही धबधब्याखाली आंघोळ करते आहे, मोटरसायकलवर उलटी बसून तोंडाकडे तोंड करून मोटरसायकलचं शूटिंग चालू आहे. नको त्या गोष्टी, अगदी मुके घेण्यापासूनच्या नको त्या ऍक्शन्स मध्ये, बेडरूम्स मधले शॉर्ट्स घातलेल्या पॅन्ट्सवरचे शूटिंग सर्व लोकांच्या समोर दिवसभर रिपीटेडली दाखवतो आहे. मित्र, हे बघत असताना आई वडील असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असेल, या सगळ्या कोणाला जसं का वाटू नये की हे योग्य नाहीये, हे बंद करा. खरं म्हणजे मित्र हो, लग्नाच्या दिवशी नवरदेव आणि नवरी ही देवाची रूप आहेत. नवरा मुलगा देव आहे त्या दिवशी, नवरी मुलगी त्या दिवशी लक्ष्मीचं रूप आहे. तशी कपडे पण आपण घालतो त्या दिवशी तिला, नऊवारी पातळ असेल, नथ असेल, पदर असेल, सगळ्या गोष्टी. स्टेजवर ते दिसतंय आणि साईडला तुमच्या या पडद्यावर काय दाखवताय तुम्ही? हे असले सीन, असलं शूटिंग केलेलं. अहो, काहीच कसं वाटत नाही आपल्याला हे सगळं पाहताना. त्रयस्थ माणसाला लाज वाटते ते बघायला, आणि आपण खुलेआम हे सगळ्यांसाठी दाखवतोय. हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कारांमधला हा एक संस्कार आहे, हे आपण विसरूनच गेलो. काय करतोय आपण? हे काय तर म्हणे ऐकत नाही ते. कसे ऐकतील? अरे, सुजाण बालकत्व तुम्ही निभावलेलंच नाहीये ना, आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम झालेला आहे की जे तुमचं ऐकत नाहीये. का तुम्हालाही तेच हवंय? हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मित्र हो, मला एक गोष्ट फार फार मनापासून नव्हे, पोटतिडकीनं मला सांगायची तुम्हाला, अहो, आपली इज्जत आपण आपल्या वेशीवर नका टांगू. काय करताय काय तुम्ही? अरे, ह्या सगळ्या खाजगी गोष्टी आहेत, त्या तुम्ही सार्वजनिक का दाखवताय? का करताय? मोठमोठे बुद्ध्यांक असलेले आपण, मोठमोठे पगार असलेले मुलं, मोठमोठे श्रीमंत, उच्च शिक्षित,
ह्या गोष्टी का नाही लक्ष देत आहे आपल्या की हे गोष्ट चुकीची आहे म्हणून. माझी तुम्हाला विनंती आहे मित्र, एखाद्या मुलीचं आयुष्य इतकं स्वस्त आहे म्हणून याच्यामुळे लक्षात ठेवा. म्हणजे मला असं वाटतंय या गोष्टी बंद व्हायला हव्यात. विचार करा. ही माझी मत आहे. कदाचित तुम्हाला काय जे वाटतंय ते मला कल्पना नाही, पण माझ्या मित्रांच्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या मुलामुलींसाठी मी हा एवढं मुद्दामून पोटतिडकीने सांगतोय की पुढे काही धोके आहेत, ते धोके ओळखा आणि आपल्या मुलामुलींच्या सुखी संसारासाठी काय करता येईल ते बघा. त्यांना समजूत सांगा लग्न काय असतं, 16 संस्कारातला संस्कार काय असतो, सप्तपदी काय असते, म्हणजे मग सुखाचा संसार होईल त्यांचा. आणि आपल्या म्हाताऱ्यांना ते कमीत कमी चांगलं वागवतील, कमीत कमी वृद्धाश्रमात तरी पाठवणार नाही. मित्र हो, हे माझं मत आहे. मी कंपल्शन करू शकत नाही, पण माझं मत मांडू शकतो, कारण मला तुमच्याबद्दल काहीतरी वाटतंय. म्हणून विचार करा. जर आवडलं तर ती चळवळ उभी करा, सर्वांपर्यंत पोहोचवा, ते मला मदत होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ते नंतर जे ऍड केलं होतं चित्रपट नाही